खाणं खाऊन पाहणं. माझ्या मम्मीने स्पेशल केली माझ्यासाठी, मी आली म्हणून. आणि तू येणार आहे म्हटलं तर एक्स्ट्रा केली. खाणं स्वीटी, सांग ना कशी झाली पावभाजी. हा खाते ना, तू पण घे ना, खा ना. आणि काकू काकू नाही खात का? अगं नाही, मम्मीला असं काही आवडत नाही. मम्मीला नाही आवडत. मग थोडंसं करेल टेस्ट पप्पासोबत, पण मम्मीला नाही आवडत असं काही बाहेरचं. म्हणजे की घरी बनवली, पण पावभाजी डोसा वगैरे असे आयटम आवडत नाही मम्मीला. पोळी भाजीच खाते ती. तू घे ना, खा ना. हो का नाही ग, थोडंफार घेतील ना काकू. काकू या बरं इकडे. काय हो बाई स्वीटी, अगं खाल्लंच नाही का अजून? अगं खाऊन घे ना, गरम गरम आहे तर खाऊन घे. खाऊन घे. मग मी त्या दोघीसाठी कॉफी बनवतो. कॉफी आवडते ना तुले? आमच्या तेजूला तर कॉफीच आवडते. तुला काय आवडते? कॉफी, दूध, चहा? अरे काकू थांबा, अजून हेच तर नाही खाल्लं, नंतर बनव जा ना कॉफी. कॉफीच आवडते मला पण. काकू तुम्ही घ्या ना आमच्या सोबत, छान वाटते. नाही व, मला तसं काही आवडत नाही पावभाजी. नाही ॲसिडिटी वाढत त्या पावभाजीनं. त्या भाजीत मसाले राहतात ना व, मग काही आवडत नाही. मी काका आले की नाही मग खाईन उलशी. तुम्ही दोघी जणी खा, मस्त गप्पा मारत खा. मी आहो तिकडल्या घरात, काही लागलं म्हणजे आवाज द्या मला. काय काकू घेतली असती आमच्यासोबत? नाही का, तुम्ही दोघी जणी खा. गरम गरम आहे. सांग बरं खाऊन कशी झाली तर. बरं काकू, टेस्ट करून सांगते. वाव, सुगंधच एवढा सुंदर येऊन राहिला. टेस्ट किती छान असेल. खाऊन सांगते काकू. वाह काकू, एकच नंबर केली तुम्ही पावभाजी. खूप सुंदर टेस्ट आला त्याचा, खूपच छान. काकू तुम्ही क्लास केलेला आहे का हो कुकिंगचा? नाही व बाई, क्लास गिलास काय आहे आमच्या काळात. असंच या मोबाईलातला पाहून तेजी सांगत जाय तसं मग करून पाहिजे जाव. करता मग आता चांगली बनायला लागली. आवडली ना तुला? खाय. हो ना ग स्वीटी, खा ना, गरम आहे तर खाऊन घे ना मग. बरं खाते आता काकू, छान झाली, खूपच छान. थँक्यू. त्यात कसं जावं थँक्यू. खा तिकडल्या घरात खाऊ. अगं स्वीटी, माझी मम्मी खूप छान स्वयंपाक बनवते. एखाद्या वेळेस ये ना ग जेवायला. तुला नाही का एखाद्या वेळेस स्पेशल आमंत्रण देईन बघ जेवायला. आता तर मलाच घाई आहे. आता माझे मिस्टर उद्या येणार आहेत ना मला न्यायसाठी, नाहीतर तुला आताच बोलावलं असतं. हो का ग तेजस्विनी, उद्या चालली पण का तू? हो ग चालली, पण कसं आता अकोल्याला शिफ्ट झालो ना ग आम्ही यांच्या जॉबमुळे. त्यामुळे कसं यांचे खाण्यापिण्याचे खूप वांदे होतात ग. मग त्यांना परत नेटचा डबा टिफिन वगैरे लावावा लागते. आणि तसं पण मग हे म्हणत होते आपण चिखलदरा जाऊ म्हणे फिरायला. मग आपण म्हणजे आता आम्ही इकडे आम्ही चिखलदरा जाणार आहे, त्यानंतर मग अकोला. हो का ग, चिखलदरा चालली का तू? बापरे, मज्जा आहे बाबा एका पोरीची. हो ग, चिखलदरा जात आहे बघ. तू बघितलं का चिखलदरा कधी? अगं हो, लग्नाच्या आधीच गेली होती मी, तेव्हापासून तर काही गेली नाही. हो ग, आपली ट्रिपच गेली होती ना कॉलेजची, त्यावेळेसच ना. हो ग, तेव्हाच आपण सोबतच होतो त्यावेळेस. बाकी अजून काय म्हणते तुझी फॅमिली? सासूबाई, जाऊबाई, खूप मोठी फॅमिली आहे बाई तुझी काकू. 3 भाऊ 2 बहिणी. कशी ऍडजस्ट करते का तेजस्विनी एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये तू? नाही ग, ऍडजस्ट म्हणजे अगं हे बघ, फॅमिली मोठी आहे पण खूप छान आहे माझे सासऱ्याचे लोक. मला पण आधी स्टार्टिंग असं वाटत होतं बाबा, खूप भीती वाटत होती मला. आणि माझ्या मम्मीला नाहीच म्हटलं होतं हे स्थळ. जेव्हा मला फर्स्ट टाइम आलं होतं ना, त्यावेळेस मी नाहीच म्हटलं होतं. माझ्या मम्मीला म्हटलं होतं मी, नाही मम्मी मला एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये नको देऊ. पण माहिती आहे का, माझ्या सासऱ्याचे लोक एवढे छान आहे ना ग स्वीटी. माझ्या सासूबाई, माझ्या 2 जाऊबाई, माझे हे का भासरे खूप छान आहेत. आणि माझ्या 2 नंदा आहेत थोड्याशा ॲटिट्यूडवाल्या आहेत त्या, पण त्या त्यांच्या घरी आहेत ना ग, त्यांचा काही प्रश्नच येत नाही. त्या काही जास्त येत पण नाही इथे. मग काय, आणि तसं पण आता आम्ही 2 जण तर जॉबमुळे अकोल्याला राहतो. पण तसं पण शेगावला पण राहील ना मी, तर काहीच प्रॉब्लेम नाही. माझ्या जाऊबाई तर खूपच छान सांभाळून घेतात मला, एकदम लहान बहिणीसारखंच. हो का ग, बापरे, लकी आहे यार तू. मग तर खूप छान समजदार घर मिळालं तुला. मी तर माझे मिस्टर तर एकटेच आहेत, पण माझ्या सासूबाईंचा स्वभाव अजिबात चांगला नाही बघ. हो ग, हे बघ तुला एक गोष्ट सांगू का स्वीटी, माहितीये का, असं काही जरुरीच नाही आहे की छोटी फॅमिली असली म्हणजे आपण खूप आनंदी राहतो. आपला नवरा एकटा असला, खूप पोरींचे स्वप्न असतात ना, पण हे खूप चुकीचं आहे ग. आता तू बघ बरं, तुझ्यावरूनच सांग बरं. तुझे मिस्टर तर एकूण ते काय तुझ्या सासूबाईला, तरी पण तू एवढी आनंदी नाही आहे ना जेवढी मी आहे. कारण माझ्या घरचे लोक खूप समजदार आहेत. म्हणून माहितीये का, फॅमिली मोठी असो की छोटी, पण लोक चांगले पाहिजेत ग. ते पैशावाले असो की नसो, पण त्यांचे स्वभाव चांगले पाहिजे. आणि मी खरंच खूप लकी आहे
की माझं घर पैशावाला तर आहेच, पण माहिती आहे का माझ्या घरचे समजदार खूप आहे, एकमेकाला समजून घेणारे आणि जीव लावणारे आहेत. बरोबर बोलली तेजू, तू बरोबर बोलली. खरंच एवढी मोठी फॅमिली असून पण किती समजून घेणारी मिळाली तुला. खरंच खूप लकी आहे तू. अरे बापरे, पावभाजी संपवाली, थंडी होत आहे की नाही तर आपल्या गप्पा तर आज संपतच नाहीत. घे खा. हो ग, चल. बोल 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 आई बोल. कुठे आहेस बाबू, कुठे आहेस? आई मी जॉबवर आहे ना आई, ड्युटीवर आहे ना मी. काय काय म्हणत होती? हा, ड्युटीवर आहेस काय? का रे बाबू, जेवण केलं ते? नाही आई, नाश्ता केला, जेवण नाही केलं. संध्याकाळी जाईन ना मेसवर. सकाळी नाश्ताच केला, संध्याकाळी जाईन आता. पाय रे, नाश्त्यावर राहतं का किशोर? अरे जेवून घेत जाय ना बाबू. आणि का रे, तिथे आजार कधी चालला मग? उद्या चाललं नाही, उद्या. उद्या चालला काय? असं मग इकडे येशील ना? आता तिकडे काय बोलावत आई, आमचं ते थोडंसं ठरलं चिखलदऱ्याला जायचं. आता लग्न झालं असून कुठंच नाही नेलं तिले. येतो म्हटलं चिखलदऱ्याले. तर मग तिकडे चिखलदरा आणि तिकडे अकोला. आता तिथं काय बोलावतं मला, याच लागते मग अजून शनिवार रविवार. पाय रे, तिकडे आला असता, तिकडेच पहिल्यांदा आखाडीला गेली ना ते. आणि हा बाय, बरं जाऊ दे, नाही येत नको येऊ बापा, राहू दे. पाण्या पावसाचा शनिवार रविवार येतात ये बाबा. पण हे पाय, मी काय म्हणतो किशोर, पावसाचा नको जाऊ बाबू चिखलदरा रे. गाड्या स्लिपा मारतात तिथं बापा. बाजू भीते बरं एखादा बापा. तुम्ही नेल तर तुम्ही पोरांना वत असते मला टाकळण किती मोठी दरी लोडचा रस्ता. जीव भीती बापा माया. राहू दे बरं, हिवाळ्यात जातो मग. काही नाही होत ना आई, काही नाही होत. जातो बरोबर जातो मी. तू टेन्शन की बरं. तिकीट टाकणं म्हणजे रस्ता आहे तो. जातो मी, बरोबर जातो. अरे बाबू, उलसाक रोड आहे ना, कोणी सांगू नाही. दोघच जण काय बापा, ऐकतच नाही बाबा तू. काय नाही चालला मग जायचं तर दुसरीकडे जाय ना कुठे. तुला चिखलदरा बरं दिसलं रे, सोपं सापं रस्त्याचा पाय बाप्पा गाव एखादं. असं नको बाबा टेकवण टाकण्यावाला गाव. माझी भेटे बरं आई. ते काय जीव येते बरं आई. मी मला काम करते बरं. ठेव तू फोन, ठेव मग शांततेत लावतो रात्री मी. ठेव बरं. काय कसाय ठेवला मी, काय पोरगा आहे हा? काय बाई, हा पोरगा काही ऐकत नाही बरं, ऐकत नाही हा पोरगा. अरे बापा, माझी भेटे, रस्ता चांगला नाहीये. तिकडे जातो म्हणते. आता काय, इकडे यायला पाहिजे होतं, पण आता ते बरोबर आहे. किती चक्रा मारीन इकडे. असंच आहे, तिकडे राहतात ते तिकडेच जातात ते. असं आहे ना, ते फरक पडतेच किती म्हटलं तर. जाऊ दे, जसं समजदारपणा आपल्याला घ्यायला लागते नाही. शनिवार रविवारी न जाऊ दे आपची. आता ऐकणार नाही नसतो तिला चिखलदऱ्याले. आणि म्हणता येत नाही नवीन नवीन येते बायकोले, तर असं आहे ना. जाऊ दे बाप्पा, जाऊ दे. काय करतं देवाले प्रार्थना करतो बाबा. सुखरूप जाऊ दे, सुखरूप बाप्पा मारे करावे. आणि पाऊस नको, पाऊस न्यायला पाहिजे बरं बाई, पाऊस न्यायला पाहिजे. पाऊस आला की मग अजून वांदे. अरे पार्वती, पार्वती, अरे पार्वती. काय हो, आले काय? काय किती वेळची वाट पाहू राहिली बाप्पा मी तुमची. जेवण खावण राहिलं, लय वेळची वाट पाहून राहिली. अरे हो ना, ते बसलो वळखीचे माणसं भेटले, बसलो बोलत बसलो. तू काऊन नाही जेवून घेतलं? आपल्या बाई संग जेवून घ्यायचं असतं, तेजू संग त्याच्या सुनी संग जेवून घ्यायचं असतं. काऊन नाही जेवली? तर तुमच्या पलीकडे जेवतं काय हो मी? तुमच्या पलीकडे जेवली का आज लोक? आता जेवून घेतं. आणि तिची मैत्रीण आली होती आणि पावभाजी बनवली होती, तर मग दोघीनं पावभाजीच खाल्ली. आपल्यासाठी भाजी पोळी केली. ते काय आणलं तुम्ही हातात? अरे ती भेड आहे ना आपल्या, त्याच्या सुनीला आवडते की नाही. मला दिसली त्या प्रकारच्या दुकानात. मला बाकीडं खात जाई पहिली आहे की नाही. काल कॉलेजात जात जायचं, 12वी फर्स्ट इयर मध्ये जात जाईल कॉलेजात, लहान होती. मला खात जाई हे पाकिट. तर मला दिसलं, म्हटलं की चला घेऊन घ्यावं बाईसाठी. कुठे गेली ती, झोपली काय? नाही आहे ना, मोबाईल पाहून राहिली. देतो आवाज, देतो तिले. ताट वाढू ना? हो वाढ ताट, वाढ. तिला आवडतीये. तू वाढ ताट, मी देतो तिला आवाज देतो. अरे बाई, तेजू झोपली का बाई? उठ बरं बाय. पायच होते बापाचं प्रेम नाही. पोरगी आल्या लगे हे आणू का, ते आणू का, ते आणू का, ते आणू. बापाचं प्रेमच अलग असते. मायचं दिसते, बापाचं दिसत नाही. चाल बाई, ताट वाढून देतो. हो, त्या पप्पाने आणलं. ते पप्पा म्हणत की पहिले लय खात जाय म्हणे, हे दिसलं म्हणे पाकिट, आणलं म्हणे. अरे पप्पा, थँक्यू. पप्पा मला किती आवडते ही भेळ. मी कॉलेजमध्ये जात असताना किती खात होती ना पप्पा हे.
हो बाई म्हणूनच तर आणलं तुझ्यासाठी त्या परकस काकाच्या दुकानातून. हा लय वर्षाबाहेर दिसलं त्यांनी आणणं बंदच केलं ते पाकिट. दिसले म्हटलं बापा दे बाई पोरगी येलाय. पप्पा मग चालू 5-6 बोकडे आणायचे, तुम्ही सोबत नेले असते ना, एकच आणलं. बाई घेऊन येईन संध्याकाळी. संध्याकाळी घेऊन येईन मग घेऊन जातो संग. हो पप्पा मग घेऊन ये जा, मग मी सोबत घेऊन जाईल ना. किशोरजीला पण देणार, खूप आवडेल त्यांना. मम्मी याच्यामधलं थोडंसं घे नको तू खायला तुम्हा दोघांना, मग मी पॉकेट तिकडे घेऊन जाते माझ्या रूम मध्ये. राहू दे माय, आम्हाला नाही पाहिजे, राहू दे. ते पावभाजी बी पडेल आहे, काही खात नाही आम्ही. आणि जाय खाय, तूच खाय माय जाय. अगं घे ना मम्मी, एवढं थोडी खाणार आहे मी, घे ना याच्यामधलं. नाही राहू दे. पावभाजी बी केली होती का पार्वती? हो पावभाजी बी केली होती, इले आवडते म्हणून केली म्या. आता उद्या जवाई बुवा येऊन राहिले तर ते पनीर काय ते आणजा बरं. हा पनीरची भाजी आवडते म्हणते जवाई बुवाले, तर मग पनीरची भाजी करतो. आणि गोडमध्ये मग काय काय गोड काय काय आणता मग गोड? पुरण तर काही खातच नाहीत म्हणते, मग काय श्रीखंड शिरा आता लयच खेप खातात, मग काय आणता जवायले? आता पोलांडी उरायली ना पार्वती, रसमलाई आणतो रसमलाई. हो पप्पा रसमलाई सांगा, मला पण खूप आवडते रसमलाई. उद्या उरायली का बाई? बर 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 रसमलाई. टाळाचा जवाई आहे बापा एकूण तर एक, रसमलाई आणतो. चांगला स्वयंपाक करू द्या मस्त. हो तुमच्या हातानं स्वयंपाक करा, लेकी जवायले खाऊ घाला. ते बी करीन मी, तुला काय वाटून राहिलं ते त्या बरोबर राव का काय? खरंच किती लकी आहे ना किशोरजी, माझे मम्मी पप्पा किती लाड करतात किशोरजीचा. आणि तुम्ही सर्व माझे बहिणी भाऊ नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करत जा. आणि तुम्ही सर्व जेवढे व्हिडिओ पाहता तेवढे सर्वांनी लाईक केलं तर किती छान होईल बरं. तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा मग व्हिडिओ कसा वाटला तर. आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल. उद्या माझा नवरा येणार आहे मला घ्यायला आणि पावांतर आहे जवायला बापा सासरवाडीमध्ये सासऱ्याच्या घरी. तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका बरं का. आता उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत